वरती विसंबून राहा. इलियाला खायला नव्हतं. इलियाच्या पाठीमाग शत्रू लागले होते, संदेश लागले होते आणि इलियाचा वध करणार होते, खून करणारे होते आणि आपला जीव घेऊन इलिया पळाला. का इलिया कोणाचा नाश करत होता का? इलियाने काही चोऱ्या केल्या होत्या का? इलिया काय लबाड काहीतरी शिकवत होता का, सांगत होता का? नाही. इलियाने चांगल्या गोष्टी लोकांच्या कानावरती घातल्या. पण पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, इलियाच्या पाठीमागे ज्यावेळेस शत्रू लागले, त्याला मारण्यासाठी, त्याला ठार करण्यासाठी इलिया आपला जीव घेऊन पळाला. परंतु इलियाने आपल्या जीवनाचं समर्पण देवाला केलं होतं. इलिया पळतोय आणि बायबल सांगते ओळाच्या काठी आला तरी देव त्याच्या बरोबर होता. म्हणा आमेन. देव त्याच्या संगती होता. इलियाला देवाने त्या ठिकाणी देखील उपाशी ठेवलं नाही. आणि असं लिहिलं आहे, परमेश्वराने कावळ्याच्या द्वारे इलियाला ओळाच्या काठी अन्न पुरवलं. म्हणा सगळ्यांना आमेन. ते पण मटण पुरवलं असं लिहिलं आहे. कावळे राजमहालात जायचे राजाच्या, परमेश्वर कावळ्यांना आज्ञा द्यायचा असं लिहिलं आहे. आणि कावळे पंचपक्वान्नात मटणाचा मोठा मोठा तुकडा उचलायचे चुचीमध्ये आणि इलियाकडे घेऊन यायचे आणि इलियाच्या खांद्यावरती बसून इलियाला द्यायचे आणि इलिया तिथं खायचं ते मटण. मुख्या चित्राबाबा देवाची आज्ञा पाळणं कळतं, त्याच्या उपस्थितीत राहणं कळतं, त्याचा शब्द ऐकणं हे कळतं. पण आज वाईट गोष्ट, दुर्दैवी गोष्ट आहे की ज्या लोकांना आज स्वर्गामध्ये जायचं आहे त्या लोकांना अजून देखील कळना की मी देवाच्या उपस्थितीमध्ये चाललो. कावळ्याकडून शिका. आमेन. कावळ्यापासून शिका. कावळ्याने अक्कल शिकवली म्हणून या दिवसात चितरपाट घालतात. शिका कुठं चाललंय जग. आणि विश्वास असलेले लोक पण तेच करतात. देवाच्या आश्रयाला येणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. नाहीतर देवाचा सेवक तुमच्यासाठी काही करू शकत नाही. तळमळ आहे खूप, तुमचं तारण व्हावं, तुमचा उद्धार व्हावा, जगाचा उद्धार व्हावा. म्हणून देवाचा सेवक मरण्याचा विचार करत नाही, मारल्याचा विचार करत नाही, हाणतील मला, मारतील लोक मला याचा विचार करत नाही. तर बिनधास्त सुवार्ता सांगतो. त्याची इच्छा ही आहे, मी जरी लोकांना सुवार्ता सांगितली, 2 फटके मारले, 10 लोक देवाचं नाव ऐकत आहे, देवाचं वचन ऐकत आहे. त्या गुलामगिरीतून ते मुक्त होतील, सैतानाच्या त्या तावडीतून मोकळे होतील, बंधनातून मोकळे होतील, त्यांना जिवंत देवाची ओळख होईल. आमेन. म्हणून लाखो देवाचे सेवक, लाखो देवाच्या सेविका घराच्या बाहेर काढतात, रस्त्यावरती जाऊन माईक भोंग्यामध्ये सुवार्ता सांगतात, ट्रॅक वाटतात, मारतेच लोक, हाणतेच लोक, लाथांनी बुक्क्याने जेलमध्ये टाकतात. का? कशासाठी करायचे, कोणासाठी करायचे, का करायचे, कशामुळे करायचे, ही परमेश्वराची आज्ञा आहे. पण मानवाचा तारण त्याच्यामध्ये. येशू प्रभू की हे फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. म्हणून तुम्ही आम्ही पाहतो की मोशेवरती जबाबदारी टाकली, मोशेने पूर्णपणे ती जबाबदारी हाताळली. आपल्या जीवनावरती पण जबाबदारी. असं म्हणू नका की मी येईन, बसन, टाळ्या वाजवीन, दान दशांश वगैरे वगैरे देईन आणि निघून जाईल. ही जबाबदारी नाही. हे भाग नंबर 2 मध्ये आल. पहिले हे भाग आहे तुमच्या जीवनावर, माझ्या जीवनावर देवाने आज जबाबदारी टाकलेली आहे. देवाचं राज्य तुम्हाला वाढवावं लागेल, तुम्हाला लोकांना सुवार्ता सांगावा लागेल. तुमच्या जीवनावरती तुमच्या गावाची जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी तुम्हाला प्रार्थना कराव्या लागतील, रथ बदल्या कराव्या लागतील. तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. चर्च मध्ये लोक येणाऱ्या ऐका,
ही जबाबदारी तुम्ही विसरायची कधीच विसरायची नाही। ही जबाबदारी मोशेच्या खांद्यावरती देखील होते आणि जबाबदारी असताना देवाच्या लोकांना तुमच्या आणि माझ्या लक्षात येतं मोशेने नेहमी इस्रायल लोकांना उचलून धरलं। देवाचा सेवक हा कोणाला खचवत नसतो, निराश करत नसतो, उदास करत नसतो, बेचैन करत नसतो, त्यांचं खच्चीकरण करत नसतो। देवाच्या सेवकांचं नेहमी काम असतं जे देवाचे लोक आहेत त्यांना उत्तेजन द्यायचे, ते प्रभूमध्ये वाढले पाहिजे, प्रभूमध्ये तयार झाले पाहिजेत, प्रभूमध्ये खंबीर उभे राहिले पाहिजेत, ते पण सुवार्ता सांगणारे झाले पाहिजेत, लोकांचा आत्मा वाचवणारे झाले पाहिजेत। म्हणून देवाचा सेवक नेहमी देवाच्या गोष्टी त्यांना सांगतो, प्रोत्साहन देते, उत्तेजन देते। मोशेने नेहमी लोकांना उत्तेजन दिलं, खचवलं नाही कोणाला, नेहमी देवाकडे पाहायचा आणि देवाने जो काही निरोप त्यांना दिलेला आहे तोच निरोप तो लोकांसमोर मांडत गेला, मांडत गेला, मांडत गेला। आणि ज्या ज्या लोकांनी ते ऐकलं परमेश्वर त्या ठिकाणी त्यांचं कल्याण करू लागला। वाच निर्गमन पुस्तक 4 अध्याय 12 वचन। निर्गमन पुस्तक 4 अध्याय 12 वचन। तर आता मी तुझ्या मुखात सहाय्य होईल आणि ते काय बोलावायचे ते तुला शिकवेल। देवाचा निरोप ज्यावेळेस मोशे ऐकायला लागला, कधी कधी मोशे खचून पण जायचा। तुम्हाला ही सगळी गोष्ट ठाऊक आहे, पण मोशे नेहमी देवाकडे पाहत राहिले। त्याला गाईड करणारा कोणी नव्हता, त्याला मदत करणारा कोणी नव्हता, सल्ला देणारा कोणी नव्हता। मोशे सगळ्या गोष्टीवर देवावरती अवलंबून राहिला। देवाला शरण यायचा, देवाला विचारायचा, जाऊ का राजाकडे, काय करू तिथे जाऊ, कोणता चमत्कार करू, त्या इस्रायल लोकांना काय सांगू, काय तुझं वचन सांगू, तुम्हाला सांग। नेहमी देवाकडे तो पाहत राहील। देवाने नेहमी मोशेला प्रोत्साहन दिले। आज तुमच्यासाठी माझ्यासाठी देवाने सेवक लोक ठेवले। आज सकाळी देवाची स्तुती असो, जे देवाने मला प्रगटीकरण दिलं, आज त्याच्यावरती मी देवाचं वचन टाकलं। आणि सकाळी सकाळी माझी अंघोळ झाली आणि एक भाऊ माझ्या घरी आला, त्याला प्रोत्साहनाची गरज होती, निमित्त काहीतरी होतं, तो घरी आला आणि जवळपास 1-1.25 तास तो देवाचं वचन ऐकण्यासाठी तयार झाला। पास्टर तुमची गाडी मी पाहिली आणि मी तुमच्या घरी आलो, आणि ज्यावेळेस 1 तास मी देवाचं वचन त्यांना शिकवत होतो, त्यांना सांगत होतो आणि त्यांच्याकडून पण ऐकत होतो, तेव्हा पास्टर मला याची गरज होती, फक्त चर्च मध्ये यावं आणि बसून निघून जावं असं नाही, एकमेकांना प्रोत्साहन द्या। देवाच्या पायाजवळ जर देवाचे लोक बसत असतील तर देवाचा आत्मा, पवित्र आत्मा त्यांना मार्गदर्शन करतो। पण मोशेला मार्गदर्शन करण्यासाठी कुणीच नव्हतं, तो देवावरती विसंबून राहायचा, देवालाच विचारायचा, देवाकडूनच उत्तर घ्यायचा, देवाकडूनच चिन्ह घ्यायचा आणि मग तो बाहेर पडायचा। आज तुमच्यासाठी तर पाळत ठेवले देवाला, काही लागलं आहे देवाच्या सेवकाला फोन लावून, देवाच्या सेवकाला अडचण आली तर देवाचा सेवक प्रार्थना करणार, नाही आली तर कुठला तरी देवाचा सेवक असेल त्याला फोन करणार, साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा। एकमेकांसाठी देवाने लोक ठेवले आहेत या पृथ्वी तलावरती आज, पण त्या काळात कुणी नव्हतं। आज आम्ही देवाचे आभार मानले पाहिजे की प्रभू देवा परमेश्वरा तुला धन्यवाद की तू आमच्यासाठी सेवक दिले। काही अडचणी आल्या, दुःख आले, त्रास आले, प्रॉब्लेम आल्या, समस्या आल्या, आम्ही पास्टरला लगेच फोन लावतो, पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, पास्टर असं झालंय प्रार्थना करा, पास्टर कसं झालंय प्रार्थना करा। तुम्हाला सेवक आहे, मोशेला कोण होतं, तुम्हाला संकटात मदत करण्यासाठी देवाने अभिषिक्त सेवक ठेवले।
अभिषिक्त मेंढपाळ ठेवले, पण मोशेला कोण होतं मदत करण्यासाठी? कधी विचार केला? आणि ऑन द स्पॉट मोशे देवाबरोबर बोलायचा. तुम्हाला तर समक्ष देवाचा सेवक दिलाय, तुम्ही तर डोळ्याने आपल्या देवाच्या सेवकाला या ठिकाणी पाहतात, शरीर रूपाने देखील पाहतात, आत्मस्वरूपाने देखील देवाच्या सेवकाला पाहतात. तुम्ही विचार करा या गोष्टीबद्दल. येशू प्रभू म्हणून देवाच्या वचनात या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे, मोशे नेहमी देवाकडे पाहिलं, देवाने त्याला प्रोत्साहन दिलं. तुम्ही रोज देवाकडे पहा आणि देवाला दिलेल्या दासाकडे नेहमी तुम्ही पहा. ते नेहमी तुम्हाला चांगला सल्ला देतील, चांगली मसलत देतील, चांगलं काही तुम्हाला शिकवणार आहे, वाईट ते तुम्हाला कधीच शिकवणार नाही. येशू मसीह की. तर आता जा, मी तुझ्या मुखात सहाय्य करीन आणि तू बोलायचे ते तुला शिकवीन. वाव. आता जा. देव मोशेला काय म्हटला? आता जा, मी तुझ्या मुखात. रोज म्हणा, देवा माझ्या मुखातून तू बोल, तुझे शब्द माझ्या मुखातून येऊ दे, तुझे गीत माझ्या मुखातून येऊ दे. तू माझ्या मुखाच्या द्वारे बोल हृदयाच्या लोकांशी. तू बोल, तू बोल, तू बोल. पवित्र आत्मा तू बोल, पवित्र आत्मा तू बोल. तुला काय बोलायचे? कोणासमोर तुम्हाला जायचे? प्रभूला म्हणायचं, प्रभू मी जात आहे आज, तू बोल इथं माझ्या द्वारे. माझ्या मुखात शब्द घाल, तिथं काय बोलायचं मला कळत नाही, मला समजत नाही. मोशे असाच होता, सर्वसाधारण पद्धत, त्याला समजत नव्हतं, त्याला उगत नव्हतं, त्याला कळत नव्हतं. तो म्हणतो मी बोलताय, मला बोलता येत नाही, मी काय बोलणार त्या राजासमोर? तो म्हणतो मी बोल, मी बोलणार, तुझ्या मुखातून मी बोलेन. वाव. प्रभू म्हटला त्याला, तुझ्या मुखातून मी बोलेन, तुझ्या मुखात मी शब्द घालेन, तुझ्या मुखाला मी वाचा देईन काय बोलायचं, तुला मी ज्ञान देईन काय बोलायचं त्या राजाच्या समोर. तू जा म्हणे, तू जा त्याच्या समोर. आणि मोशेने त्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि देवाच्या वचनात दिला आहे की मोशे बाहेर निघाला. आमेन. तुम्ही पण हेच करा, रोज हेच म्हणा की माझ्या जीवनाला, माझ्या मुखाला, माझ्या कुटुंबाला फक्त सहाय्य पोहोचा. येशू मसीह की. कोणासमोर काय बोलायचे मला कळत नाही ना, सोडून द्या. उचलायची जीभ आणि टाळ्याला लावू नका. काही कोणासंग काही बोलू नका. कोणाच्या अधिकाऱ्याचा फोन आला, पोलिसांचा फोन आला, यांचा फोन आला, वाकड्या तिकड्यात घुसायचं नाही. आमेन. प्रभूला म्हणायचं, प्रभू तू बोल, प्रभू तू बोल, प्रभू माझ्या मुखात शब्द घाल, काय बोलायचे आहे. तुम्ही बोलले तर देव काम करेल तुमच्या मुखातून, लक्षात ठेवा. म्हणा आमेन. आणि तुम्ही जर देवाला परवानगी जर दिली नाही तर राजा समोर म्हणजे काय? धरा, आमदाराच्या समोर धरा, खासदाराच्या समोर धरा, PSI, कलेक्टर, वकील त्यांच्या समोर बोलायची हिंमत आहे का? धाडस आहे कलेक्टर समोर जायची? अरे बाबा नको 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 नको, आपण नाही गेलो बाबा, कधी बोलणार आपण? परमेश्वर जर तुमच्या बरोबर आहे, तुम्ही त्याला विनंती करा की माझ्या मुखात तू बोल. येशू मसीह की. आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला सहाय्य करतो अशा मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या समोर बोलण्यासाठी. काय शब्द द्यायचे ते देव देईल. तुम्हाला काय बोलायचं, तुमच्या समस्या, तुमच्या घरातल्या अडचणी काही असू द्या, देव तुम्हाला शब्द देईल. न्यायाधीशाच्या समोर देव शब्द देईल. जेलमध्ये टाका, देव शब्द देईल, तुम्ही बोलायचं नाही. आमेन. येशू मसीह की. पुढे काय लिहिलं आहे फार महत्वाचं वचन तुम्ही आणि मी वाचतो. चला दुसरे कोरिंथी पुस्तक 12 अध्याय 10 वचन. म्हणून देवावरती विसंबून राहा, काय बोलावे याची चिंता करत बसू नका.
वाचा 10 वचन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे. हा. कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. पॉल करंथीकराची जी मंडळी आहे त्या मंडळीला हे पत्र लिहित आहे. त्या काळात त्या मंडळीसाठी, आज संपूर्ण मंडळांसाठी, जेवढ्या जगामध्ये मंडळ्या आहेत, लोक आहेत, विश्वासणारे, त्यांच्यासाठी हे सगळं पत्र आहे. असा विश्वास ठेवायचा नाही की ते पत्र त्याच्यासाठी होतं, आमच्यासाठी नाही. पवित्र आत्मा आज पण बोलतो आमच्याद्वारे. हृदयाची भेट घेते, अंतःकरणाची भेट घेते. पॉल या ठिकाणी म्हणतो ख्रिस्तासाठी, कोणासाठी? माणसासाठी सगळे चालू आहे जगात. काय नाही करीत, भावासाठी, बहिणीसाठी, आईसाठी, वडिलांसाठी, नाते गोत्यासाठी काय करत नाही, कुणी काही करत. पण इथं लिहिलं आहे ख्रिस्तासाठी दुर्बलता. काय काय म्हणतो पॉल? ख्रिस्तासाठी मी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग लोक माझा करतील, संकटे यात मला आनंद आहे. काय आहे? काय आहे? परिस्थिती काही होऊ द्या तरी तो तुम्हाला आनंद आहे. ख्रिस्तासाठी मी खायला असू द्या, प्यायला असू द्या, नसू द्या, कपडे अजून खाणं पिणं, उठणं बसणं, काही असू द्या, तो काय म्हणतो ख्रिस्तासाठी. मी गरीब कोणामुळे आहे? ख्रिस्तासाठी. लोक अपमान करतात, मी कोणासाठी सहन करतो? ख्रिस्तासाठी. लोक पाठलाग करतात, कोणासाठी मी सहन करतो? लोक माझ्या पाठीमागे धावून मला मारायला येतात, मी कोणासाठी सहन करतो? बोला सगळं. ख्रिस्तासाठी. संकट आहे माझ्या जीवनावरती येतात, तरी तो म्हणतो मी कोणासाठी? आणि आज संकट आले तर लोक पळून जातात, चर्चला यायचे बंद होतात, प्रार्थना करायचे बंद होतात, बायबल वाचायचे म्हटलं तर बंद होतात. संकट आले, पाठलाग केले, बंद होतात. लोकांनी सेवा सोडून दिल्या. दानिएला सारखे व्हा, शद्रक, मेशक, अबेदनेगो सारखे व्हा. दानिएल भिला नाही, राजा त्याला सिंहाच्या गुहेत टाकेल, तो म्हणतो तरी मी जिवंत देवाची भक्ती तिथं करेल. काय संकट आहे, सोडतील का सिंह? जगातले लोक आम्हाला सोडतील का? पण त्यांच्या समोर देखील आम्हाला ख्रिस्त गाजवायचाच आहे. आम्ही संकटाला भीत नाही, आम्ही अपमानाला भीत नाही. शद्रक, मेशक, अबेदनेगोला काय केलं? अग्नीच्या भट्टीत टाकलं का नाही? भिले का ते? पौलाला किती वेळेस मारलं? एक नाही, दोन वेळेस नाही, 5 वेळेस फटके खाल्ले त्याने. येशू ख्रिस्ताला जसे फटके मारण्यात आले तसे 5 वेळेस त्यांनी खाल्ले. कितीतरी वेळेस तो पाठला माझा केलाय, कितीतरी वेळेस मारण्यासाठी आले मला, कितीतरी वेळेस छेड्यांचा मार मी खाल्ला, तरी देखील मी ख्रिस्तासाठी हे सहन करत आहे. कारण त्याने मला सेवा कार्य करण्यासाठी निवडलं. आणि तो काय या ठिकाणी म्हणतो, हे सगळं होत असताना यात मला आनंद आहे. काय म्हणतो? काय मला? मी एक ख्रिस्तासाठी करतोय म्हणून मला आनंद आहे. कोण करील आनंद? देवाचे सेवक बाहेर निघतात, गॅरंटी काय? घरी येतील म्हणून. खात्री काय? भरोसा काय? जगा ख्रिस्तासाठी जगा. एक बंधूला मागच्या आठवड्यामध्ये हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी गाडी दिली. पवित्र आत्म्याने मला या अगोदर प्रगटीकरण केलं. मी म्हटलं प्रभू, मी त्यांना गाडी देत आहे, पण माझ्या गाडीवरती नाव आहे आणि पाठीमागे तुझं वचन आहे.
ते आहेत विश्वासणारे, नाही असं काय नाही. पण सकाळी सकाळी ते आले घरी आणि मी त्यांना गाडीची चावी दिली. ते बाळक साहेब तुम्हाला कसं काय माहिती? म्हटलं मला माहिती. आणि गाडी चालू केली आणि रस्त्यावरती निघाले. त्यांच्या मनात असा प्रश्न आला, पुढं गाडीवरती नाव आहे, प्रभू येशू तुमच्यावर प्रेम करतो, पाठीमाग पण देवाचं वचन आहे. मी जाताना जर गाडी एखाद्याने धरली आणि मला ठोकलं तर, माझ्या बायकोला ठोकलं तर, आणि गाडी जरी फोडली तर नेऊ नका ना गाडी. अभिमान जर ख्रिस्ताचा असेल, सेवा ख्रिस्ताची करायची असेल, तर पौल या ठिकाणी म्हणतो या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनात येणार आहे, पण ख्रिस्तासाठी मी गाडीवरचं नाव का फोडू? आमेन. फोडणार नाही, फोडू शकत पण नाही. देवाचा सेवक बाहेर गेला, कधी त्याच्यावरती हल्ला होईल सांगता येणार नाही. पाठलाग करतात, संकट आमच्या जीवनावरती येणार, मारणं हाणणं आम्हाला होणार, कधी होणार, केव्हा होणार हे आम्हाला सांगता येणार नाही. पण मी हे आनंदाने स्वीकारतो, ख्रिस्तासाठी स्वीकारतो. येशू प्रभू की, येशू प्रभू की. ताण येऊ द्या, तणाव येऊ द्या जीवनामध्ये, दुःख येऊ द्या, कोणतीही परिस्थिती आपल्या समोर येऊ द्या, काही येऊ द्या, पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, माझं सामर्थ्य कोण आहे? मी कोणावरती अवलंबून आहे? मी कोणासाठी जगतो? मी प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. आज, उद्या, भविष्यकाळ मी माघार घेणार नाही. मला सांगितलं आमेन. मी माघार घेणार. तर परमेश्वर जर मला सामर्थ्य देत आहे, परमेश्वर जर मला शक्ती देत आहे, किती लोक माझा पाठलाग करू द्या आणि किती लोक मला अडकवण्याचा प्रयत्न करू द्या, मला त्याची भीती वाटत नाही. ज्या दिवशी मला भीती वाटेल त्या दिवशी प्रभूला म्हणाले की भीती माझ्यामधून काढून टाक, नाही तर मला तुझी सेवा कार्य करण्यास बंद कर. माझ्याच्याने तुझी सेवा होत नाही. मला जेलमध्ये जाण्याची भीती वाटते, लोक मला हाणतील ठोकतील, मला भीती वाटते, मला नाही करायची तुझी सेवा. मी ह्या दोन प्रार्थना करू शकतो. हे फार महत्त्वाचं. म्हणून पौल या ठिकाणी देवाचा सेवक स्पष्ट रीतीने तुमच्या संघाने माझ्या संग बोल. शेवट वचन यशाचं पुस्तक 35 वाचा आणि काय लिहिला? 3 वचन वाचा. या यशाचं पुस्तक 35 अध्याय 3 वचन. गलित हस्त दृढ करा, लटपटणारे गुडघे बळकट करा. हा, अजून कोणतरी वाचा झाला? गळते हात बळकट करा, लटपट गुडघे दूर करा. गळते हात जे गळून गेलेत ना, हात काय दाखवतात तुम्हाला? विक्टोरी. तुम्ही जर गळत असाल तर म्हणा प्रभूला माझे हात दृढ कर. यशा काय म्हणतात? गळते हात, हात गळायला लागले का? त्याला खंबीर करा, त्याला मजबूत करा, त्याला ताकदवान बना. त्याला म्हणे हाता उभा राहा, तुला सेवा कार्य करायचं आहे. लटपटीत गुडघ्यांनो काय होतं? घाबरत माणूस. कुठून कोणी आलं का? चर्च मध्ये कोणी आलं का? कोणी घेरलं का? धर 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 व्हायला लागलं. दृढ व्हा, खंबीर उभा राहायचं, भ्यायचं नाही. अरे चोर चोऱ्या करून घाबरत नाही, डाके टाकून घाबरत नाही, बँका फोडून घाबरत नाही, कुत्र्यावर मार खाता तरी घाबरत नाही, काय पिशितात त्यांना पोलीस लोक तरी घाबरत नाही. आणि आम्ही काही गुन्हा नाही केला तरी आम्ही थर 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 कापतो. हे काय देवापासून आहे का?
कुणास प्रार्थना करा. जे देवावरती अवलंबून नसतात ना तेच लोक थरथर कापतील, तेच लोक घाबरतील, तेच लोक थरथर कापतील, तेच लोक अस्वस्थ बेचैन होतील, तेच लोक बायबल सेवा कार्य करण्याचे सोडून देतील, सुवार्ता सांगण्याचे सोडून देतील. जे लोक पवित्र आत्म्याने भरलेले आहेत ते स्तेफनासारखे जीव द्यायला उभे राहतील. मला चर्च मध्ये कोणी स्तेफन आहेत का? चर्च मध्ये कोणी दानिएल आहेत का? चर्च मध्ये कोणी शद्रक मेशक अबेदनेगो आहेत का? चर्च मध्ये कोणी पेत्र आहे का? चला उभे राहा. मी पेत्र म्हणून उभा राहील.